माझं नाव कैलास तुकाराम माने, राहणार जुनोनी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। मागल्या 6 महिन्यापूर्वी पंढरपूर येथे मी इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम टाकलं होतं। एक महिनाभर कसं चाललं आणि त्याच्यानंतर 1-2 महिने फक्त गिराईक यायचं आणि माघारी निघून जायचं। दुकानच चालत नव्हतं माझं कसलंच। काय करू मलाच कळत नव्हतं। मग मी इकडे मलकापूरला आलो महाराजांकडे आणि माझी समस्या सांगितली। महाराज एका क्षणात म्हणले की मला तिथं यावं लागेल। मग मी लगेच अपॉइंटमेंट घेऊन महाराजांना तिथं यायला सांगितलं। महाराजांचा दुसऱ्या दिवशी फोन आला, महाराज लगेच आले तातडीनं। तिथं आल्यानंतर माझ्या गाड्यांवरनी फक्त महाराजांनी हात फिरवला, आशीर्वाद दिला आणि महाराज आले। नंतर 2 दिवसात इतकं शोरूम जोरात चालायला लागलं की 1 महिनाभर अतिशय जोरात शोरूम माझं चाललं। नंतर पौर्णिमा आल्यानंतर मी इथं आलो। माझी चूक झाली की मी इथं अनुभव सांगितला नाही। महाराजांनी मला पुढे बोलवलं होतं, पण तरी पण मी अनुभव सांगायला थोडासा नकार दिला। नंतर सांगतो म्हटलं आणि आता 1 महिना झालं माझं शोरूम पहिल्यासारखंच चालत नाही। मी महाराजांना एवढीच विनंती करतो की इथून पुढे मी कधीही चूक करणार नाही बिलकुल। आणि सगळ्यांनी याची दक्षता घ्या की अनुभव इथं आल्याशिवाय, इथं येऊन सांगितल्याशिवाय माघारी जाणे नाही। आणि महाराजांना विनंती करतो की माझं शोरूम इथून पुढे चांगल्या पद्धतीनं पौर्णिमेपासून पुढे चालू पौर्णिमेला अनुभव सांगितल्याशिवाय नाही सांगतो। मी मग पौर्णिमेला बोललो होता, पौर्णिमेला अनुभव सांगायचा आणि पौर्णिमेला अनुभव सांगितल्यापासून 3 दिवसामध्ये पुन्हा सुरुवात होईल चालू व्हायला। चालतंय ना? टाळ्याच्या बोललेलं कळलं तुम्हाला? ओके, ते सांगतायत मला शोरूमला आशीर्वाद दिला होता, पण ते चांगलं चालायला पण मी अनुभव सांगितलं। त्यांना मी बोलून घेतलं होतं यापुढं त्यांना वाटलं कशाला सांगायचंय। आणि आता शोरूमच चालायचं बंद झालं, हा त्याने अनुभव सांगितलाय। पण पौर्णिमेला अनुभव सांगा। पौर्णिमेपासून 36 तासामध्ये किती तोंडातून कशामुळे मला माहित नाही, लगेच तुमची सुरुवात होईल। हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। अनुभव सांगितल्यापासून 36 तासामध्ये सुरुवात झालेली असेल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। टाळ्याच्या गजरात धन्यवाद।